राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय धुमाळीत मिरज, वाळवा आणि जत हे 3 तालुके आज केंद्रस्थानी आले। केवळ भौगोलिक नव्हे तर सत्तेच्या गणिताची चावी या तालुक्यात दडलेली आहे। बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर या तालुक्यात विजय मिळवणं अपरिहार्य ठरणार आहे आणि त्यामुळेच अध्यक्षपदाचाही रस्ता याच भागात होता। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नव्या राजकीय मांडणीनंतर होत असलेली ही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची पहिलीच निवडणूक असल्यानं वातावरण अधिकच तापलं आहे। मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या हाती होती, मात्र त्या सत्तेचा शेवटचा टप्पा वाद, आरोप, प्रत्यारोप आणि हस्तक्षेपांनी ग्रासलेला ठरला। काठावरच्या बहुमतामुळे सत्ता सांभाळताना भाजपला प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगावी लागली। पक्षाची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांना वारंवार मध्यस्थी करावी लागली आणि सत्तेचा ताण स्पष्टपणे जाणवू लागला। यावेळी मात्र भाजपने अर्धवट सत्ता नको तर एकाती बहुमत असा निर्धार केल्याचं चित्र आहे। तब्बल 49 जागांवर उमेदवार उभं करून पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। मात्र हा विजय सहज मिळणारा नाही। त्यासाठी मिरज, वाळवा आणि जत या 3 तालुक्यातून निर्णायक संख्येनं सदस्य निवडून आणावे लागणार आहे। अर्धी सत्ता, अर्ध गणित। 3 तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 61 गट आहेत। त्यापैकी मिरज आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 11 तर जत तालुक्यात 9 गट आहेत। म्हणजे जवळपास अर्धे सदस्य या 3 तालुक्यातून येतात। त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता कुणाच्या हाती जाणार हे याच भागात ठरणार आहे। म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांनी या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं। प्रचार, रणनीती आणि उमेदवार निवडीमध्ये इथं अधिक तीव्रता दिसून येते। 2017च्या निवडणुकीत भाजपनं 26 जागा मिळवून सत्ता स्थापन केली होती, मात्र त्यानंतर राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि महायुतीसारखे प्रयोग घडले। आता जिल्हा परिषदेत तसाच सत्ता वाटपाचा प्रयोग करावा लागू नये, स्वतंत्र सत्ता कायम ठेवावी अशी भूमिका भाजपसह इतर पक्षांकडून घेतली जाते। मात्र प्रत्यक्ष रणांगणात ही कितपत शक्य होईल हे निकालच ठरवतील। विखुरलेली जुनी सत्ता, नवे चेहरे मैदानात गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्तेत असलेले अनेक सदस्य आज वेगवेगळ्या पक्षात आणि गटात विखुरलेले दिसत आहेत। 2022 पासून जवळपास 4.5 वर्ष निवडणुका न झाल्यानं राजकीय स्थैर्य ढासळलं आणि जुन्या सदस्यांनी आपापले स्वतंत्र मार्ग निवडले। याचा परिणाम असा झाला की भाजपसह सर्वच पक्षांना नवे चेहरे मैदानात उतरावे लागले। अनेक मतदारसंघात आज नवे उमेदवार आहेत, जे एका बाजूला महाविकास आघाडीतील पक्षाशी झुंज देत आहेत तर दुसऱ्या बाजूला स्थानिक गटातटांच्या विरोधालाही तोंड देत आहेत। कारभारीण मैदानात अध्यक्षपदाकडे डोळे। यंदाच्या निवडणुकीला महिला आरक्षणाचा विशेष परिणाम लाभला। जिल्हा परिषदेचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यानं अनेक नेत्यांनी आपल्या घरातील कारभारणींना राजकीय पटलावर उतरवलंय। काही जुन्या सदस्यांचे मतदारसंघ महिलेसाठी राखीव झाल्यानं त्यांनी पत्नी, सून किंवा कुटुंबातील महिला सदस्याला पुढे केलं। विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद 2.5 वर्षासाठी महिलेसाठी राखीव असल्यानं या पदाकडे सर्वच नेत्यांचं लक्ष लागलं। ही निवडणूक केवळ सदस्य संख्येपुरती मर्यादित नसून सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचण्याची लढाई ठरते। एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक केवळ आकड्यांचा खेळ नाही, ती आहे राजकीय अस्तित्वाची, नेतृत्वाची आणि भविष्यातील सत्ता समीकरणांची निर्णायक लढाई। आणि या लढाईचं केंद्रबिंदू ठरले आहेत मिरज, वाळवा आणि जत। इथं जो जिंकेल तो जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवेल। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।